लोकसभेचे निकाल लागलेले आहेत आणि या लोकसभेच्या निकालानंतर या देशासमोर असं काहीच चित्र उभं राहिलेलं आहे की आता देखील समजून येतं या देशामध्ये जर राज्य कोणाचं असेल तर ते फक्त आणि फक्त प्रजेचं राज्य आहे। जगातील सगळ्यात मोठी लोकशाही काय या देशाला म्हटलं जातं। या सगळ्या गोष्टी आपल्याला या निकालानंतर समजलं असेल। पण या देशामध्ये नेमकं झालं काय की एवढं चांगलं सरकार मोदीजींचं चालत असताना तरी देखील त्याला लोकांची नापसंती भेटावी या सर्व विषयांवर आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत आणि अशाच महत्त्वाच्या विषयांवर आपण आपल्या मराठी भाषेच्या चॅनलवर नेहमीच बोलत असतो। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जय शिवराय, मी अनुपम अंकुश कुंभार, एक मराठी माणूस। आता संपूर्ण देशाच्या त्या निकालाकडे बघायला गेलं तर 294 जागा एनडीएला म्हणजेच मोदीजींच्या महायुतीला भेटलेत आणि 234 जागा जवळपास इंडिया आघाडीला म्हणजे ते काही राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार हे जे काही करत होते त्यांच्या आघाडीला भेटलेत आणि 18 जागा इतर मध्ये आहेत। मग असं हे जे समीकरण झालेलं आहे कोणत्याही एका पक्षाकडे पूर्ण बहुमत नाहीये, पूर्ण बहुमत लागतं 272 जागांचं जेणेकरून तुम्ही या देशामध्ये तुमचं सरकार स्थापन करू शकता। पण 272 जागा अशा कोणत्याच एका पार्टीकडे नाहीये, त्याच्यामुळे तुम्हाला कुठल्या आजूबाजूच्या पार्टीला सोबत घेऊनच सरकार स्थापन करावं लागणार आहे। मोदींच्या अध्यक्षतेखाली जी काही महायुती बनली होती तसं बघायला गेलं तर 294 जागा ह्या महायुतीला भेटलेल्या आहेत आणि मोदीजींचं सरकार तर स्थापन झालं पाहिजे। प्रॅक्टिकली जर आपण विचार केला तर या सगळ्या गोष्टी तिथून शक्य होतात। पण आता ज्या काही बातम्या चालू झालेल्या आहेत आपल्या प्रसार माध्यमांमध्ये, मीडियामध्ये, हे काय मीडिया काम करतं मला समजत नाही। म्हणजे त्याच्यामध्ये जे नितीश कुमार आहेत किंवा चंद्रबाबू आहेत ते सगळ्या त्यांच्याकडे 28 जागा आहेत दोघांकडे मिळून, नितीश कुमार यांच्याकडे 12 आणि चंद्रबाबू यांच्याकडे काही 16 जागा आहेत। तर या ज्या 28 जागा आहेत त्या एनडीए मध्ये आहेत, त्या एनडीए मधून इंडिया आघाडीमध्ये जाऊ शकतात असं भाकीत केलं जात आहे किंवा त्या दोघांना म्हणून सोपं जाईल इंडिया आघाडीला, या सगळ्या गोष्टी समोर मांडल्या जात आहेत। आणि जर तसं झालं तर जे काही एनडीएचं बहुमत आहे ते देखील जाईल, म्हणजे काही 262-63 जागा त्यांच्याकडे उरतील आणि इंडियाकडे जे 234 जागा आहेत त्या वाढून त्यांच्यासाठी 264-65 जागा होईल। म्हणजे एकदम कटाकटीची लढत असं होऊ शकते जर नितीश कुमार आणि चंद्रबाबू इंडिया आघाडीमध्ये गेले तरी। आणि असंही दिसतंय चित्र की इंडिया आघाडीमध्ये जरी देखील ते दोघं गेले तरी देखील इंडिया आघाडीचं कुठं बहुमत होतं, अजून त्यांना 10 सीटा घेणं भाग आहेत। मग ते 10 सीटा त्या 18 इतर जागांमधून घेतील का, किंवा त्या 18 इतर जागांमधून देखील भाजप देखील प्रयत्न करणार ना, मोदी देखील प्रयत्न करणार त्या 18 जागा आपल्याकडे येण्याच्या। त्यातली एक जी जागा होती आपल्या सांगलीची विशाल पाटलांची जागा जी 18 इतर मधली, ती जागा तर 100% इंडिया आघाडी सोबत आहे असं नाना पटोलेंनी सकाळीच सांगितलं, अजून देखील बातम्या चालू आहेत। पण हे सगळं समीकरण झालं का? आपल्या देशासाठी नरेंद्र मोदीजींनी गेल्या 10 वर्षामध्ये जे काही कार्य केलं, आपल्या हिंदू धर्मासाठी जे काही कार्य केलं ते लोक विसरतात कशी काय? सगळ्यात मोठा धक्का जर आपल्या देशामध्ये नरेंद्र मोदींना कुठून भेटला असेल तर ते उत्तर प्रदेशमधून, म्हणजे जे काय मोदीजींचं जे काही राज्य आहे, मोदीजींना तिथं खूप जास्त प्रेम केलं जातं किंवा मोदीजींनी त्या राज्यामध्ये खूप जास्त कार्य केले असं देशासमोर ठेवलं गेलं किंवा असं देशासमोर आलं देखील। आता तिथं राम मंदिर झालं, त्या अयोध्येतली सीट मोदीजींची पडावी इतकं वाईट तर काम मोदीजींनी केलं नव्हतं ना। मग या सगळ्या गोष्टी घडतात कशामुळे की आपलीच लोक आपल्याच लोकांना मदत करत नाहीत। कुठल्या त्या कोणत्याही कारणावरून जर तुम्ही त्या सपाला वगैरे मतदान दिलं असेल ना तर ते चुकीचं झालं, कारण की 80 सीटा होत्या, तिथं जर मोदीजींना लीड भेटली असती चांगली किंवा भाजपला चांगली लीड भेटली असती तर नक्कीच आपल्या मोदीजींना सरकार स्थापन करायला जास्त सोपं गेलं असतं। त्यासोबत आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील अशा गोष्टी घडल्या। आता महाराष्ट्रामध्ये या गोष्टी घडण्यामागचं प्रमुख कारण असंच की ते काही देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे किंवा अजितदादा पवार यांनी जे काही फोडाफोडीचं राजकारण आपल्या महाराष्ट्रामध्ये केलं त्या एका कारणामुळे लोकांचा विश्वासच बसला नाही त्या महाराष्ट्रामध्ये सरकार। पण लोकांचं चुकलं कुठे तर ही जी निवडणूक होती ती लोकसभेची निवडणूक होती। या निवडणुकीमधून आपण आपल्या महाराष्ट्राचं भवितव्य कमी तर आपल्या देशाचं भवितव्य सांभाळणार होतो, आपल्या देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदींना बसवणार होतो। ही गोष्ट कुठे ना कुठे लोकांनी थोडीशी विसरली, त्या गोष्टी मागे ठेवल्या आणि तो काय जो द्वेष होता, तो काय जो राग होता तो लोकसभेच्या निवडणुकीमध्येच त्यांनी दाखवून दिलेला आहे। माझं वैयक्तिक मत असं होतं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण भाजपला सपोर्ट केला पाहिजे, पण आपल्या या देशाच्या, आपल्या या महाराष्ट्राची जी काही विधानसभा होईल त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवून दिली असते किंवा जो काही तुमचा आमचा सर्वांचा जो राग आहे, जे काही फोडाफोडीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये झालं ते राग आपण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नक्कीच दाखवलं असतं। पण आता गरज काय होती की आपल्या माणसासोबत आपण उभं राहणं। यावरूनच ते सावरकरांचं वाक्य खूप जास्त फेमस झालं कालपासून सोशल मीडियावरून। ते वाक्य खरंच खूप खरं की सावरकर सांगतात की मला त्या ब्रिटिशांपासून जास्त भीती नाही, मला त्या मुसलमान व्यक्तींपासून जास्त भीती नाही, पण मला भीती आहे ती आपल्याच हिंदूंपासून जे आपल्या हिंदूंच्या विरोधातच उभे राहतात। आणि तसंच काहीसं आपल्या उत्तर प्रदेशमध्ये झालं, तसंच काहीसं आपल्या महाराष्ट्रात देखील झालं। महाराष्ट्रात जे काय झालं ना ती सगळी मोठी चूक ही देवेंद्र फडणवीस आणि ते एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची चूक असं मला वैयक्तिक पद्धतीने वाटतं। आणि कुठे ना कुठे या लोकशाहीमध्ये हा लोकांचा अहंकार उतरवणं खूप जास्त गरजेचं होतं, या लोकांचा माज उतरवणं देखील ते खूप जास्त गरजेचं होतं।
आणि तो उतरलाय, पण चुकीच्या वेळी उतरलाय. तो माझा आपण विधानसभेला उतरवला असता तर मला जास्त बरं वाटलं असतं. आपल्याला या देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची गरज आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. आपल्या या देशाला जागतिक पातळीवर आपण जेव्हा स्ट्रॉंग पद्धतीने पोर्ट्रे करतो या जगामध्ये, आपल्या देशाकडे बघताना हा देश महासत्ता होऊ शकतो का, हा देश विश्वगुरु होऊ शकतो का, असं जर कधीपासून बघत असतील तर ते गेल्या 10 वर्षापासून, याच 10 वर्षापासून संपूर्ण जगामध्ये आपल्या देशाची किंमत जास्त वाढलेली आहे. मोदींना तुम्ही बघा कुठे बाहेर गेल्यावर कसे बाहेरचे सर्व प्रतिनिधी कसे त्यांची रिस्पेक्ट करतात. काही काही लोक तर त्यांच्याकडून पाया पडतात. तर इतका स्ट्रॉंग कॅन्डिडेट पंतप्रधानपदी असताना देखील आपण तिथे एक चूक केली महाराष्ट्रामधून देखील, की आपण महाराष्ट्रामध्येच भाजपला जास्त मोठा कौल देऊ शकलो नाहीत किंवा एनडीए आघाडीला जास्त मोठा कौल देऊ शकलो नाहीत. विधानसभेला आपण या सर्व गोष्टी बघितल्या असत्या असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि आता जे काही देशामध्ये राजकारण चाललेलं आहे, नितीश कुमार यांच्या बाबूंना घेऊन इंडिया आघाडीमध्ये त्यांचं सरकार स्थापन करावं, तर ते इतकं सोपं नाही. 264-65 पर्यंत जागा त्यांच्या जातात, त्यांना अजून 10 जागांची गरज आहे. दिसतंय सरळ सरळ की मोदीजींचं सरकार येणार आहे 100%, पण मोदीजींचे हात अजून जास्त बळकट होऊ शकले असते जर युपी मधलं आणि आपल्या महाराष्ट्रातलं थोडंसं जे काही समीकरण उलट असतं. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त 19 जागा आहेत, 20 जागा देखील आपण युतीला देऊ शकलो नाहीत. कमीत कमी तिथे 25 जागा तरी पाहिजे होत्या महाराष्ट्रामध्ये, आणि युपी मध्ये 34 जागा काहीतरी फक्त आहेत 80 जागांपैकी. तिथे कमीत कमी एक 45 ते 50 जागा तरी पाहिजे होत्या. तर या एवढ्या जागा असत्या तर मग मोदीजींच्या हातातून जास्त बळकट झाले असते आणि कोणताही निर्णय पुढील 5 वर्षांमध्ये देशासाठी जे काही निर्णय घेतील ना, तर ते निर्णय ते स्वबळावर स्वइच्छेने घेऊ शकले असते. आता तुम्हाला समजतंय का की विपक्ष जे आहेत खूप जास्त ताकदवर झालेले आधीपेक्षा, त्यामुळे प्रत्येक निर्णयावर मोदीजींच्या, हे विपक्ष बोर्ड दाखवणार, प्रत्येक निर्णयावर मोदीजींच्या हे जे काही विपक्ष इंडिया आघाडी आहे ना, ते काही ना काही चुका काढण्याचा प्रयत्न करणार. त्याच्यामुळे कुठे ना कुठे आपल्या देशाची प्रगती थांबू शकते का, हा विचार आपण केला पाहिजे. आणि माझं असं वैयक्तिक मत आहे की मोदीजींचे, अमित शहाचे किंवा जे काही भाजपचे राष्ट्रीय नेते आहेत त्यांचे सर्वांचे डोळे उघडले असतात. त्यांनी जे काही गेल्या 5 वर्षांमध्ये चुका केल्या किंवा ज्या ज्या गोष्टी त्यांच्याकडून अशा पद्धतीने घडल्या, ज्या गोष्टींमुळे लोकांचा द्वेष त्यांच्यावर वाढला, त्या गोष्टी सर्व बंद करतील. आणि हे जे काही 400 पारचे नारे त्यांनी आता लावले होते ना, ते 400 पारचे नारे कदाचित 2029 मध्ये ते पूर्ण देखील करून दाखवतील. कारण की ही जी मोठी मंडळी असतात ना, नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासारखी मोठी मंडळी आपल्या चुकांमधून गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत असतात. त्याच कारणामुळे माझं असं वैयक्तिक मत आहे, अनेकांना असं वाटतं की आता ज्या इंडिया आघाडीला 235 वेगळ्या जागा भेटलेल्या आहेत, पुढच्या वेळी त्या जागा बहुमताने 300च्या वरती वगैरे जातील. पण तुम्हाला समजलं पाहिजे, ही काही जी इंडिया आघाडीची अलायन्स होती त्याच्यामध्ये जवळपास 13 ते 14 पक्ष एकत्र होते, वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक एकत्र आले होते त्या एकट्या माणसाला हरवायला. आणि ही अशी जी इंडिया आघाडी आहे, अशी जी अलायन्स आहे, ते जास्त वेळ टिकत नाही. तुम्हाला आम्हाला माहिती आहे, ज्यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र होते, एकाच विचारसरणीचे लोक ज्यावेळी एकत्र होते, त्यावेळी सत्तेच्या लालच्या पोटी ती युती तुटली. पण हे जे इंडिया आघाडी आहे ना, त्याच्यामध्ये प्रत्येक विचारसरणीचे वेगवेगळे लोक एकत्र जोडले गेलेले आहेत. यामध्ये तर अरविंद केजरीवाल जे आम आदमी पार्टीचे प्रमुख आहेत, त्यांनी तर असं वक्तव्य केलं होतं की आमचं काही काँग्रेस सोबत लग्न झालेलं नाही, पण आम्ही लोकसभेपुरते यांच्यासोबत आहोत. मग पुढच्या लोकसभेपर्यंत या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये काय राजकारण बदलेल मी सांगू शकत नाही, तुम्ही सांगू शकत नाही. त्यामुळे हे जे तुम्हाला आता इंडिया आघाडी थोडीशी स्ट्रॉंग वाटते, थोडीशी बळकट वाटते 235 जागांसोबत, तर ती काही बळकट नाही. पुढच्या 2029च्या निवडणुकीपर्यंत यांच्यावर खूप वेगळा परिणाम होणार आहे. आणि भाजपचं जो काही 240 जागा ते एकट्याने निवडून आणलेल्या आहेत, हो, एकट्याने नरेंद्र मोदीजींनी जे एकट्याने 240 जागा निवडून आणलेल्या आहेत ना भाजपच्या, त्यासोबत इंडिया आघाडीच्या ज्या पुढच्या 50 जागा, ज्या 295 जागा त्यांच्या आहेत, त्या जागा त्यांच्या सोबतच राहतील असं माझं वैयक्तिक मत आहे. थोड्या गोष्टी पुढे मागे होऊ शकतात, पण 2029ला ही जी चूक गेल्या 5 वर्षांमध्ये काही जी नरेंद्र मोदी यांच्याकडनं वगैरे झाली, ती चूक ते परत करणार नाहीत. आणि 2029ला नक्कीच बहुमताने भाजप त्यांचं सरकार परत एकदा स्थापन करेल. इतकंच बोलतो आणि थांबतो. तुम्हाला माझं मत पटलं नाही पटलं हे मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. तुमचं वैयक्तिक मत काय हे देखील कमेंट्स मध्ये तुम्ही तुमच्या कमेंट्स मध्ये नक्की सांगू शकता. आणि हो, चॅनलवर नसाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. धन्यवाद.